त्या मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका सरिता म्हस्के यांनी कोकण भवनात जात शिवसेना उभाटा गटात नोंदणी केलेली आहे। काल शिवसेनेचे नगरसेवक गटस्थापनेसाठी गेलेले असताना सरिता म्हस्के नॉट रिचेबल होत्या आणि अखेर बुधवारी मध्यरात्री 2:30च्या सुमारास आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या त्या घरी पोहोचल्या। मिलिंद नार्वेकर यांच्याशी काही काळ चर्चा केल्यानंतर त्या आपल्या पतीसोबत तिथेच थांबल्या आणि यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। पक्षांतर करण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही। मी उद्धव ठाकरेंसोबत कालही होते, आजही आहे आणि उद्याही कायम राहीन। माझ्याबद्दल पसरलेल्या बातम्या केवळ अफवा आहेत असं स्पष्टीकरण म्हस्केंनी दिलंय। पण मंगळवारपर्यंत जेव्हा मेसेज आला नाही, मला जवळच जायचं होतं म्हणून मला असं वाटलं मी करून येईल दर्शन। पण मागे रात्री जो मेसेज आला मी तिथे तोपर्यंत पोहोचले होते, जो मला लेट भेटला। मग मी इथे निरोप पाठवला की असं आहे, पण मी येणार आहे आणि मी येणार आहे असं मी मेसेजमध्ये त्यांना सांगितलं होतं। म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला। जसं मी संपर्कात आले, मला आदेश मिळाले की तुम्ही पहिले मोबाईल बंद करा, इथे वातावरण वेगळं झालं आहे, पहिले आमच्या संपर्कात या, आम्ही सांगू तेव्हा तुम्ही मोबाईल ओपन करा। म्हणून आम्ही रात्री पोहोचल्या नार्वेकर सरांच्या घरी पोहोचलो। रात्रभर आम्ही तिथेच होतो, सकाळी आम्ही त्यांच्यासोबतच आलो। विरोधक तर असंच बोलणार ना मॅडम, विरोधकाला तेच आहे ना की आम्ही जिंकलो आहोत, विरोधकाला कुठेतरी त्रास होणारच ना। आणि बघा, जर आम्ही संपर्कात असून पण जे खालचेच लोक हे पसरवतात ना मॅडम, हा तर कॉमन सेन्स आहे। 100% मी ठाकरेंसोबत होते आहे आणि त्यांच्या बरोबरच राहणार।